यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंतानी या भारतभूमीला जणू काही आशीर्वाद दिला होता की जेव्हा जेव्हा या देशामध्ये अधर्म वाढेल, अनिती वाढेल, दुष्ट वाढतील, त्या त्यावेळेस मी जन्म घेईल. मी जन्म घेईल दुर्जनांचा संहार करण्यासाठी, अनितीचा संहार करण्यासाठी, अधर्माच्या चिंधड्या उडवण्यासाठी मी या देशात जन्म घेईल. हे दिलं होतं आश्वासन आम्हाला भगवंतानी. पण भगवंतच ते आश्वासन विसरला की काय, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. सुलतानांचं लगातार आक्रमण जे आमच्या अखिल हिंदुस्थानावर सुरू होतं, उत्तर हिंदुस्थान जवळजवळ 500 वर्ष, आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर या महाराष्ट्रामध्ये 300 वर्ष नुसतं तांडव चाललेलं होतं. प्रत्युत्तर दिली जात होती मित्रांनो, पण संपूर्ण भारत एकत्रित होऊन संघटित शक्तीच्या आधारे या संपूर्ण सुलतानी सत्तेला भारतातून उचलून फेकण्याचा डाव मात्र साधला जात नव्हता. सगळे लोक टक लावून बसले होते की कुणीतरी यावं आणि या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढावं. इतका पिचलेला समाज होता, अत्याचार सातत्याने सहन करत होता, स्वत्व संपलं होतं, लाचारी आलेली होती. आम्ही जिंकू शकत नाही, आमचे विजय होत नाही, सुलतान पराभूत होत नाही, पुन्हा कोणी भारतीय राजा सिंहासनाधीश्वर छत्रपती होणे अशक्य आहे, अशा प्रकारचा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, एक नकारात्मकता, एक हीनत्वाची भावना समाजामध्ये निर्माण झाली. आणि याच पार्श्वभूमीवर भोसले कुलातील शहाजी राजांचा विवाह जाधवराव कुटुंबातील जिजाऊ या कन्येशी होतोय. लग्न झालं, सुखाचा संसार सुरू झाला, दोघांनाही पहिला पुत्र झाला. नाव ठेवण्यात आलं संभाजी. त्यावर 4 मुलं झाली, जी दुर्दैवानी आजारामुळे लहानपणीच वारली. आता 6वा पुत्र जन्माला येणार होता. सगळे वाट पाहत होते आणि फाल्गुन उजाडला. फाल्गुन वद्य तृतीयेचा तो दिवस. शालिवाहन शक होतं 1551. इंग्रजी तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. आणि या दिवशी त्या शिवनेरी गडावर, जिथे शिवाई देवीचं अधिष्ठान होतं, त्या शिवनेरी किल्ल्यावर पुत्ररत्न प्राप्त झालं भोसले कुटुंबियांना. हा जिजाऊ साहेबांचा दुसरा मुलगा. शिवाई देवीचं अधिष्ठान असल्यामुळे बालकाचं नाव ठेवण्यात आलं शिवबा, शिवाजी राजे. आणि इथून पुढची 50 वर्ष मित्रांनो, एक वेगळा इतिहास, संपूर्ण हिंदुस्थानचं भविष्य बदलणारा एका वेगळ्या इतिहासाची सुरुवात या दिवसापासून झालेली. काही वेगळं घडलं असेल का खरंच त्या दिवशी? कदाचित नाही, कारण भोसले कुटुंबातलं हे आता दुसरं अपत्य होतं. आणि त्यामुळे एक सामान्य बालक, जसा तुमचा आमचा जन्म होता तशाच प्रकारे ज्या बालकाचा जन्म झालेला होता, तुमचं माझं बालपण जसं होतं तसंच या बालकाचं सुद्धा बालपण होतं. अर्थात त्याने पुढच्या काळामध्ये काहीतरी वेगळं निश्चितच केलं. नाही तर आपण आपलं आयुष्य सामान्य म्हणून संपवून टाकतो, आणि या बालकाचं आयुष्य पुढच्या काळामध्ये छत्रपती पदापर्यंत पोहोचलं. विशेष तर नक्कीच काहीतरी होतं मित्रांनो. पण जन्म सामान्यच होता, त्यांचं बालपण सामान्यच होतं. तुम्ही आणि मी जसे खेळ लहानपणी खेळतो, डोळ्याला पट्टी बांधून खेळ खेळलेले असाल, तशा प्रकारचे खेळ या बालकांनी सुद्धा खेळलेले आहेत. तुम्ही आणि मी लहानपणी जर प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज काढत असू, तर या बालकांनी सुद्धा लहानपणी असे प्राण्या पक्ष्यांचे आवाज काढल्याचे इतिहास आपल्याला सांगतो. इतिहासात ते नोंदवून ठेवण्यात आलेले आहे. मग वेगळं काय होतं? आणि वेगळं हे होतं मित्रांनो की या बालकांनी अतिशय योग्य वेळी योग्य त्या गोष्टी केल्या. त्याच्या आईने सुद्धा त्याला हातभार लावला. आणि म्हणून पहिला गुरु, आई आपण ज्याला म्हणतो, तिचं फार महत्व असतं कुठल्याही बालकाच्या आयुष्यामध्ये. शिवाजी राजांना बालपणी कृष्णाच्या, अर्जुनाच्या म्हणजेच रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्याचं इतिहास आपल्याला सांगतो. या गोष्टींमधून बालकांची मनं खंबीर होत असतात. जे भावविश्व बालकांचं ढवळून निघतं लहानपणामुळे मित्रांनो, ते या कथानकांमुळे निघतं. आणि म्हणून भीम पराक्रम काय असतो, पार्थ पराक्रम म्हणजे नक्की काय, काय केलं अर्जुनाने असं वेगळं की ज्याला आपण पार्थ पराक्रम म्हणून नाव देतो. हनुमंताची भक्ती प्रत्येकाने शिकावी. त्या हनुमंताच्या लहान लहान गोष्टी कशा होत्या, रामाचा पराक्रम कसा होता, विभीषण नक्की काय होता, शत्रू म्हणजे नक्की काय असतो, रावण काय होता, दुर्योधन काय होता. आपल्यातलेच दुर्योधन आणि रावण ओळखावे लागतात. आपल्या देशातले दुर्योधन रावण कसे ओळखावे, आपल्या देशातले हनुमंत आणि अंगद कसे ओळखावे, या लहान लहानशा गोष्टी कदाचित या कथानकांच्या माध्यमातून शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होत्या.
अतिशय लहान वयामध्ये मन खंबीर होत होतं, मन या नवीन नवीन गोष्टी शिकत होतं, नवीन नवीन अँगल्स त्याचे कंगोरे लक्षात येत होते. शिवाजी राजांच्या घडण्याची वर्ष आहेत ही सगळी. घडतायत राजे, घडतायत. शहाजी राजांनी अतिशय निवडून निवडून आपले हुशार मुत्सद्दी शिवाजी राजांच्या सोबतीला दिले होते. या मुत्सद्द्यांच्या संगे शिवाजी राजे संपूर्ण मावळपट्ट्यामध्ये फिरत असत. याच्यातून राजां अनुभव सिद्ध होत होते. खटले कसे लढवावे, न्याय कसं दान करावं, लोकांच्या अडचणी काय आहे, गरीब जनता किती पिचलेली आहे, हे प्रत्यक्ष अनुभवातूनही शिकल्या जात होतं. थिअरी ॲज वेल एज प्रॅक्टिकलचा हा एक वेगळा आदर्श त्या काळातला आपल्या डोळ्यांसमोर इथे येतो मित्रांनो. एवढंच नाही, वेगळं काय होतं यातलं दुसरं उत्तर आहे संस्कारांनंतर, आणि ते आहे अभ्यास. अभ्यास. त्या काळामध्ये शिवाजी राजांना शिकवल्या गेलेल्या विद्यांची यादी आणि राजांमध्ये असलेल्या गुणांची यादी 2 ठिकाणी आपल्याला इतिहासात सापडते. शिवभारतामध्ये शिवाजी राजांना शिकवल्या गेलेल्या विद्यांची यादी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये राजांना तलवार, दांडपट्टा, भाला, धनुर्विद्या, रामायण, महाभारत, स्मृती, श्रुती, पुराण अशा प्रकारच्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास, नीतिशास्त्र काय असतं, न्यायशास्त्र काय असतं, किल्ले कसे बांधावे, कसे राखावे, अशा सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण इथं दिलं जात होतं. इतकंच नव्हे, तंजावरला सापडलेल्या एका लेखामध्ये आपल्याला शिवाजी राजांच्या गुणांची यादी सापडते की यांच्या ठाई कुठले गुण आहेत. तर तिथे उल्लेख दिसतात की बाणेदार आहेत, धीर आहेत, गंभीर आहेत, विनम्र आहेत, त्यांना अश्वपरीक्षा माहिती आहे, त्यांना गजपरीक्षा माहिती आहे, इंगित जाणण्याची विद्या त्यांना अवगत आहे, एखाद्या परिस्थितीतून निसटून जाणे काय असते, एखाद्या संकटकालीन परिस्थितीतून निसटून जाण्याची विद्या. इतकंच नव्हे तर मूलभूत औषधीयुक्त वनस्पतींची माहिती, की जखमा झाल्यांवर कुठल्या औषधीचा पाला लावण्यात यावा, अशा प्रकारे सगळ्या विद्या शिवाजी राजांना शिकवण्यातही आल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे गुण होते ही वर्णनं सापडतात. पुढच्या नंतरच्या काळामध्ये समर्थ रामदासांनी सुद्धा शिवाजी राजांच्या वर्णनाचा, त्यांच्या गुणांचा पाढाच वाचलेला आहे. समर्थ स्वतःच्या शब्दांमध्ये लिहितात, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, धीर, उदार, गंभीर, शूर, क्रियेसी तत्पर, असे अनेक गुण समर्थांनी लिहून ठेवलेले आहे. असं ते शिवचरित्र आहे. पण मग प्रश्न हाच पडतो, इतके सारे गुण एका व्यक्तीच्या ठाई आले कसे? उत्तर एकच असतं मित्रांनो, हे गुण शिकून घ्यावे लागतात. आणि राजे ते गुण शिकत होते या अभ्यासातून, या संस्कारांमधून, या गोष्टींमधून. किती अभ्यास असेल? इतिहास आपल्याला सांगतो दिवसाला 3 प्रहर. 1 प्रहर म्हणजे 3 तास मित्रांनो. 9 तास रोजचा अभ्यास आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी. किती मेहनत आहे तुम्ही विचार करा. इथे शिवाजीराजे घडत असतात, या मेहनतीतून घडतात, या अभ्यासातून घडतात, या प्रॅक्टिस मधून ते घडत असतात. एकीकडे या शास्त्रांचा थिअरॉटिकल अभ्यास आणि दुसरीकडे या शस्त्रास्त्रांचा प्रॅक्टिकल अभ्यास, असं एकाच वेळेस दोन्ही आघाड्यांवर शिवचरित्र पुढे जात होतं. इथं आपल्या अस्सल भारतीय संस्कृतीला साजेशी एक विलक्षण गोष्ट आपल्याला सापडते. आणि ती गोष्ट म्हणजे वयाची 14 वर्ष पूर्ण करून 15व्या वर्षामध्ये पदार्पण केलेल्या शिवाजी राजांनी पुण्याजवळच्या रोहिडेश्वराच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये स्वतःचं बोट कापून आपल्या धारोष्ण रक्तानी साक्षात महादेवाला अभिषेक केला. रक्तानी अभिषेक केला एका बालकानं. कशासाठी हा अभिषेक? हा अभिषेक आहे माझ्या आयुष्याचं गंतव्य काय असलं पाहिजे, डेस्टिनेशन काय असलं पाहिजे, मला काय करायचंय माझ्या आयुष्यात, ज्याला आपण म्हणतो ध्येय. हे ध्येय एक 15व्या वर्षात पाऊल ठेवलेला मुलगा आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित करतोय. मुलांनो, पहा किती मोठी गोष्ट आहे. आणि तीही भगवंताच्या साक्षीने. शिवाजी राजांची प्रचंड श्रद्धा होती तुळजाभवानीवर, राजांची प्रचंड श्रद्धा होती महादेवावर, पण विश्वासही होता की पराक्रम माझा मला करायचा आहे. भगवंतावर श्रद्धा असणं वेगळं असतं मित्रांनो, पराक्रम आपला आपल्याला करावा लागतो. शिवाजीराजांची नितांत श्रद्धा होती. त्यांच्या पत्रांमध्ये वारंवार महादेवाचे आणि तुळजाभवानीला वंदन केल्याचे आपल्याला उल्लेख सापडतात. इतका श्रद्धावान माणूस. पण देवखुळे नव्हते, देव भोळे नव्हते. पराक्रम मनुष्याने करावा, श्रद्धा भगवंतावर असली पाहिजे याची स्पष्टता त्यांना होती. ती श्रद्धा नसेल ना तर माणसाचा रावण व्हायला वेळ लागत नाही. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट हा विचार यायला लोकांना वेळ लागत नाही मित्रांनो. म्हणून कोणावर तरी श्रद्धा असावी. भगवंताला मानत असाल तर भगवंतावर ठेवा. काही लोक मानत नाहीत, हरकत नाही.
त्यांना जे पटतं त्याच्यावर श्रद्धा ठेवावी, एखाद्या विचारावर ठेवा, एखाद्या तत्वावर ठेवा, एखाद्या संघटनेवर विश्वास ठेवा, पण श्रद्धा असावी. राजांची श्रद्धा होती भगवंतावर, आणि म्हणून भगवंताला साक्षी ठेवून, साक्षात महादेवाला साक्षी ठेवून पुढचं महाभारत घडवण्यासाठी, पुढचं शिवभारत घडवण्यासाठी शिवबांनी पहिलं पाऊल उचललं या प्रतिज्ञेच्या स्वरूपामध्ये, की अखिल हिंदुस्थानावर बेमुरवत राज्य करणाऱ्या या सुलतानांना इथून उचकटून बाहेर फेकू आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना होईल. ही ती प्रतिज्ञा शिवाजीराजांनी घेतली इतक्या कोवळ्या वयामध्ये. पुढच्या काळामध्ये आपण लगतच्या काळामध्ये पाहतो शिवाजीराजांची राजमुद्रा सुद्धा अस्तित्वात आल्याची आपल्याला लक्षात येतं. अस्सल संस्कृत भाषेमध्ये पहा, आपल्या देशाचा अभिमान, आपल्या संस्कृतीचा अभिमान काय असतो याचं एक एक पाऊल आहे पुढच्या सगळ्या गोष्टी. इतर सर्वांच्या राजमुद्रा या साधारणपणे फारसीमध्ये असताना शिवाजीराजांना का असं वाटतंय की राजमुद्रा संस्कृतात असली पाहिजे, कारण ती आपल्या अस्मितेची, आपल्या राष्ट्राची ओळख आहे. ही भावना आहे हो त्याच्या मागे, ही भावना आहे. आणि म्हणून पुढच्याही काळामध्ये महाराजांनी ज्या क्रांती घडवून आणल्यात त्याला कसा हा भारतीय पक्ष सुद्धा कारणीभूत होता, ते संस्कार कसे कारणीभूत होते हे तर आपण नंतरच्या काळामध्ये बघणारच आहोत. पण ही राजमुद्रा अस्तित्वात येते. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, that ever growing in splendor like a moon of the first day of the bright half of the month and adored by the universe, this seal of Shivaji Raje, the son of Shahaji Raje, shines for the peace and prosperity of all. सामान्य जनतेच्या कल्याणासाठी माझी राजमुद्रा आहे. मला या राजमुद्रेतून स्वतःचं वैभव, स्वतःचा उत्कर्ष, मला श्रीमंत व्हायचं आहे आणि सामान्य जनतेची पिळवणूक झाली तरी चालेल, मला मोठं व्हायचं आहे असा भाव नाही आहे, असे सुलतानी अत्याचार नाही आहे. तर राजमुद्रा काय सांगते की भलेही छोटंसं का असेना, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे का असेना, पण आता हे वर्धिष्णू होत जाणार, हे वाढत जाणार आता. आणि हे का वाढत जाणार आहे सगळं? फक्त मुद्राच नाही, माझं स्वराज्य सुद्धा, हा विचार सुद्धा, कारण हा भारतीय विचार आहे, हा आमचा सांस्कृतिक विचार आहे, हा वाढत जाणार, हा मोठा होणार. का? तर सामान्य जनतेच्या कल्याणासाठी. मुद्रा भद्राय राजते. आणि सामान्य जनता मी जेव्हा म्हणतोय तेव्हा स्वतः राजापासून तर अंतिम व्यक्ती, अगदी आमचा गरीबातला गरीब शेतकरी किंवा गरीबातला गरीब मजूर, याच्यासाठी सुद्धा कल्याणाच्याच योजना या स्वराज्याच्या मार्फत राबवल्या जातील. हे ते अंत्योदय असतं मित्रांनो. इथे व्यापाऱ्यांचं कल्याण असतं, इथे आजच्या भाषेमध्ये आपण ज्याला मध्यमवर्गीय म्हणतो यांचंही कल्याण असतं. राजाचं कर्तव्य त्याच्यापासून तर शेवटच्या जनतेपर्यंत सगळ्याचं कल्याण. मुद्रा भद्राय राजते याचा पहिला संस्कार शिवाजी राजांच्या राजमुद्रेत सापडतो. ही त्या काळातली सामान्य गोष्ट नाहीये, हे असामान्य होतं. ही दृष्टीच आम्ही विसरलो होतो की काय, त्या रामराज्याची संकल्पनाच आम्ही विसरलो की काय, असं वाटावं इतकी भयानक ही सुलतानी आक्रमणाची वर्ष गेलेली होती. तिथे ही राजमुद्रा निश्चितच क्रांतिकारी. थेरॉटिकली सगळं तयार होतं मित्रांनो. आता आवश्यकता होती प्रॅक्टिकलची, ऍक्शनची. राजे फक्त प्रतिज्ञा घेऊन थांबलेले नाही, असे अनेक प्रतिज्ञित आपण पाहिलेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये. राजे थांबलेले नाही फक्त प्रतिज्ञा घेऊन, ऍक्शन्स. आणि आता सुरुवात झाली मुठभर लोकांचे, मित्रमंडळींची सेना तयार करून सुलतानांवरच प्रत्याक्रमण करण्याची. आणि म्हणून सुलतानांच्या छोट्या मोठ्या बाजारपेठा, त्यांची छोटी मोठी ठाणी, त्यांचे बेवसाऊ किल्ले जिथे साधारणपणे सुलतानांचं दुर्लक्ष आहे, अशा प्रकारच्या किल्ल्यांवर आता ही छाप पडणार होती. आणि म्हणून आदिलशहाचं दुर्लक्षित असलेला मग तो मुरुंब देवाचा डोंगर असेल, महाराजांनी ताब्यात घेतला. आणि या मुरुंग देवाच्या डोंगराचा कायापालट करून तिथे राजांनी एक मजबूत किल्ला बसवला. शिवाजी राजांची पहिली राजधानी आकार घेते किल्ले राजगड. राजगडाची सुरुवात आहे मित्रांनो इथे. अशाच प्रकारे महाराजांनी कधी दग्यानी, कधी छापा घालून, कधी आतून कारस्थानं रचून एकेका किल्ल्यांवर छापे घालायला सुरुवात केली. याच्यामध्ये नंबर लागतात आहे. मग तो कोंढाण्यासारखा बलशाली किल्ला असेल किंवा पुण्याजवळचा पुरंदरासारखा बलदंड किल्ला असेल, राजांनी हे सुद्धा गिळंकृत केले, सुलतानांकडून ओरबाडून घेतले, तोरणा जिंकला. मी मगाशी सांगितलं तसे छापे पडतच होते, ठाणी लुटलीच जात होती. राजांचं एक एक पाऊल यशस्वीपणे पुढे पडत होतं. यामध्येच एक घटना घडली. रांझा गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील यांनी एका महिलेशी बदअमल केला, महिलेची छेड काढली. हे राज्य धर्माचं होतं, हे राज्य न्यायाचं होतं, असा संकल्पच शिवाजी राजांनी घेतल्यामुळे
त्या राज्यामध्ये महिलेवर अत्याचार कसा खपवून घेतला जाणार होता. जिथे रामचंद्रांच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकून शिवाजी राजांचं मन घडलं होतं, ते राम आणि ते कृष्ण ज्यांनी महिलेवर अत्याचार होताना पाहून संपूर्ण राक्षस सेना कापून काढली होती, इकडे महाभारताचं युद्ध सहन केलं होतं, हे संस्कार ज्या बालमनावर झाले आहे ते बालमन स्वतःच्याच राज्यामध्ये एका महिलेवर अशा प्रकारचा जुलूम कसा सहन करेल. शिवाजी राजांनी त्या बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटलाला समोर उभं केलं, त्याच्यावर खटला चालला, गुन्हा शाबित झाला आणि गुन्हा शाबित झाल्याबरोबर शिवाजी राजांनी कडक शब्दामध्ये आज्ञा सोडली की याचे दोन्ही हातपाय कुऱ्हाडीने कापून टाका. त्या बरहुकूम त्या पाटलाचे दोन्ही हातपाय कुऱ्हाडीने तोडून टाकण्यात आले. तो जिवंत होता तरी सुद्धा, पण त्याला इतकी कडक शिक्षा देण्यात आली. मी गंमत सांगतो मित्रांनो, यानंतर मात्र जी धडकी लोकांमध्ये बसली, जे उन्मत्त होते, जे मगरूर होते, त्यांनाही एक झटका बसला की इथे शिवाजी राजांच्या राज्यामध्ये असं चालत नाही. सामान्य जनतेला पहिल्यांदा न्याय काय असतो आणि तो त्वरित मिळतो आणि तो गरिबांना सुद्धा मिळतो, याच्या आधी कधी न झालेल्या गोष्टींवर विश्वास बसायला लागला तो शिवाजी राजांनी. मावळपट्ट्यातली भांडण असो, देशमुखांचे आपापसातले खटले असो, घरातल्या अंतर्गत बाबी असो, ज्या कचेरीपर्यंत येत असत, अशा सगळ्या गोष्टींमध्ये राजांची न्यायदृष्टी अतिशय समतोल न्याय करायला लागली. ज्यांची चूक झाली होती, जे गुन्हेगार होते, त्यांना कडक शिक्षा मिळायला लागल्या आणि सामान्य जनतेला, जेन्युइन जनतेला इथे न्याय मिळायला लागला. हे काहीतरी वेगळं होतं. इथे गरिबांची कदर केली जात असे, त्यांना उत्तम प्रकारचं महत्व दिल्या जात असे, त्यांच्यासाठी योजना तयार होत असत. शेतीमध्ये केलेली परिवर्तनं, शेतसाऱ्याच्या पद्धती, अशा सगळ्या गोष्टींमधून एका बाजूला शिवाजीराजे जनतेचा विश्वास संपादन करत होते आणि दुसरीकडे तितक्याच बेमुरवतपणे शत्रूला झोडपून सुद्धा काढत होते. असं एक शिवचरित्र आपल्याला इथे दिसायला लागतं. पाया काय होता? पाया सत्याचा होता, पाया धर्माचा होता, पाया रामराज्याचा होता. आपल्याला लक्षात येईल पुढचं शिवचरित्र कोणत्या दिशेने जाणार आहे. पुढच्या काळामध्ये जे महाराजांनी प्रचंड मोठे पराक्रम गाजवले, जी प्रचंड आक्रमण केली आणि जनतेचा एक जबरदस्त विश्वास जो संपादन केला, ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तद्वत सुरुवातीच्या काळामध्ये हे दिसत होतं स्वराज्यातल्या या सगळ्या घटनांमधून. असं विलक्षण बालपण शिवाजी महाराजांचं आपल्याला लक्षात येईल आणि मग आपण येणाऱ्या आपल्या शिवभारताच्या पुढच्या प्रकरणांमध्ये पाहणार आहोत त्या युद्धांचे थरार आणि त्याला शिवाजी महाराजांनी दिलेलं जबरदस्त प्रत्युत्तर. तोपर्यंत आपली रजा घेतो मित्रांनो. नमस्कार आणि धन्यवाद.